पण डिझेल इंजिनमध्ये ते तुम्हाला स्पार्क प्लग नसतात. हे बऱ्याचशा लोकांना आज पण माहीत नाही आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट महेश आणि आज आपण डिझेल आणि पेट्रोल इंजिनमध्ये कंपॅरिझन बघणार आहोत. आणि डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनपेक्षा कायम जास्त फ्युल इफिशियंट काय असते ते देखील आपण बघणार आहोत. तर ही आहे स्विफ्ट डिझायर 2014ची आणि ही आहे i20 2014चीच. आणि दोन्ही गाड्यांमध्ये 1.2 लिटर 4 सिलेंडर इंजिन आहे. फक्त जे डिझायरचं इंजिन आहे हे DDIS डिझेल इंजिन आहे आणि जे i20चं इंजिन आहे ते 1.2 लिटरचं पेट्रोल इंजिन आहे, कप्पा इंजिन आहे. तर हे इंजिन तुम्हाला 83 ते 85 bhp पर्यंत पॉवर प्रोड्यूस करतं आणि हे इंजिन जास्त पॉवर प्रोड्यूस करतं आहे. DDIS इंजिन म्हणजे नॅशनल इंजिन ऑफ इंडिया असे देखील इंजिनला म्हटले जाते. ते कशामुळे म्हटले जाते ते पण आपण नक्की बघणार आहोत. तर मेन डिफरन्स या दोन्ही गाड्यांमध्ये हाच आहे की हे जे डिझेल इंजिन आहे ना हे तुम्हाला 23 ते 25 पर्यंत ॲव्हरेज तुम्हाला 100% देणार म्हणजे देणार. तसं हे जे इंजिन आहे ते तुम्हाला 15 ते 20च्या दरम्यान तुम्हाला ॲव्हरेज देणार आहे. आणि जो आपला जो टॉर्क आहे तो टॉर्क देखील ह्या इंजिनमध्ये कमी आहे, तर डिझेल इंजिनमध्ये जास्त आहे. आता जे लोक CNGमध्ये पर्याय बघतात ना, तो पर्याय मला तर डिझेल इंजिनमध्येच दिसत होता. डिझेल इंजिन तुम्हाला फ्युल इफिशियंटपणे तुम्हाला CNGच्या लाईनमध्ये थांबायची गरज देखील नाही. तर असं काय होतं की तुम्हाला डिझेल इंजिन जास्त फ्युल इफिशियंट आहे आणि त्याच्यानंतर पेट्रोल इंजिन कमी फ्युल इफिशियंट आहे. तर पेट्रोल जे इंजिन असतं ना त्याच्यामध्ये ते तुम्हाला स्पार्क प्लग दिलेले असतात. तुमचं ज्यावेळेस पिस्टनवरती खाली होतं त्यावेळेस ते स्पार्क प्लग इग्निशन तयार करतात. त्यानंतर तुमच्या इंजिनमध्ये थोडा ब्लास्ट होतो छोटासा आणि त्याच्यानंतर तुमचं इंजिन वर्क करतं. तसं डिझेल इंजिनमध्ये तुम्हाला ते हिटिंग कॉईल्स असतात. याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल, पण डिझेल इंजिनमध्ये ते तुम्हाला स्पार्क प्लग नसतात. हे बऱ्याचशा लोकांना आज पण माहीत नाही आहे. येथे हिटिंग कॉईल असतात. हिटिंग कॉईल तुमचं जे डिझेल आहे ते बर्न करायचं काम करतात, कारण की डिझेल लवकर जळत नाही. तुम्ही डिझेल आणि पेट्रोल एका बॉटलमध्ये स्टोअर करून जर ठेवलं तर तुमचं पेट्रोल उडून जाईल पण डिझेल जास्त उडणार नाही. त्याच्यामुळे आणि डिझेलची जी 1 लिटर मागची जी ताकद असते ती जास्त असते, कारण की डिझेल इंजिन जास्त पॉवर प्रोड्यूस करतं. आणि आणखीन एक नोटिसेबल गोष्ट डिझेल आणि पेट्रोल इंजिन बाबत अशी की डिझेल इंजिन तुमचं कायम जास्त आवाज प्रोड्यूस करणार आणि पेट्रोल इंजिन तुमचं स्मूथ असणार. आणि जे तुमचे RPM देखील आहेत ना ते डिझेल इंजिनचे तुम्हाला व्हायब्रेशन RPM जास्त फील होणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेट्रोल इंजिनचे RPM काय जास्त फील होणार नाही. आता आपण या दोन्ही इंजिनचे आहे ना एकदा आवाज चेक करू आणि त्याच्यानंतर या दोन्ही गाड्यांमध्ये मला पर्सनली काय फरक वाटतो चालवायला त्याचा देखील मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. तर अशा प्रकारे डिझेल इंजिनचा काही आवाज असतो. आता पेट्रोल इंजिनचा पण आपण आवाज बघू. बघू शकता तुम्ही पेट्रोल इंजिन डिझेल इंजिनपेक्षा सायलेंटच आहे. किती पण आपण जवळ गेलो तरी देखील याचा आवाज किंवा व्हायब्रेशन जास्त काय फील होत नाही आपल्याला. त्याच्या BS6 किंवा आलेले आहेत डिझेलमध्ये. त्याच्यामध्ये ज्या जुन्या गाड्या होत्या डिझेलच्या DDIS इंजिन वगैरे 1.2 लिटरचे एकदम मस्त इंजिन होते आणि तुम्ही एखादी स्पोर्ट कार चालवताय असाच फील येत होता. पण आता काय झालं आहे जे BS6 आल्यापासून आहे ना डिझेल इंजिनमध्ये तुम्हाला आहे ना ते कॅटलिटिक कन्व्हर्टर त्याच्यानंतर AdBlue वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यामुळं ग्राहक आहे ना डिझेल इंजिनकडे एवढे जास्त ॲट्रॅक्ट होत नाही. पेट्रोल प्लस CNG एक तर लोक इफिशियन्सीसाठी घेतात नाही ते ना प्युअर पेट्रोल ज्यांचं ॲव्हरेजचं काही जास्त कन्सर्न नाही ते लोक पेट्रोल इंजिन प्रेफर करतात. पण जे जुने डिझेल इंजिन होते ना त्यांची गोष्टच काहीतरी वेगळी होती. तुम्ही देखील एखादी डिझेल गाडी जर चालवलेली असेल ना तुम्हाला कळलंच असेल पेट्रोल गाडीमध्ये आणि डिझेल गाडीमध्ये किती जास्त फरक असतो. तुम्ही जर तुम्हाला 20% ही गाडी चांगली वाटत असेल तर ती गाडी तुम्हाला 10% चांगली वाटणार आहे. म्हणजे डायरेक्ट 50-50चा फरक तुम्हाला या गाड्यांमध्ये जाणवणार आहे. पेट्रोल इंजिन पण सायलेंट आहे, स्मूथ आहे. तुम्ही जास्त हायवेवरती कुठे चाललेले असाल तर तुम्हाला आवाज कमी येतो. पण जे डिझेल इंजिनचं रोअर आहे ना किंवा जो दरार आहे तो दरारा पेट्रोल इंजिन कधीच मॅच करू शकत नाही. आणि जी फ्युल इफिशियन्सी डिझेल इंजिन जुने प्रोव्हाइड करत होते नवीन पण प्रोव्हाइड करतात
पण त्यांना बरेचसे असे नॉर्म्स आता ते कॅटलिटिक कन्व्हर्टर आल्यामुळे गाडी रिजनरेशन करते. गाडीमध्येच रस्त्यात जास्त रेस होते आणि जे तिथे काही डस्ट पार्टिकल जमा झालेले आहेत, म्हणजे थोडक्यात आपण डिझेल इंजिन रेस केल्याच्यानंतर जो कच्चा धूर बाहेर येत होता तो त्या कॅटलिटिक कन्व्हर्टर म्हणजे ते एक फिल्टरच आहे, ते फिल्टरमध्ये ट्रॅप होत होता आणि तो ट्रॅप झाल्याच्यानंतर ती फिल्टर गरम होतं, म्हणजे गाडी जास्त रेस होते ॲटोमॅटिक. ECU कंट्रोल करतो त्याला आणि त्याच्यानंतर ते काय मास वगैरे असेल, मास सूट ते सर्व बाहेर, ते जेवढे पण काय कण आहे कॅटलिटिक कन्व्हर्टरमध्ये ट्रॅप झाले ते सगळे बाहेर निघून जातात. पण पेट्रोल इंजिनसोबत तसं काही नाही. तुम्ही घ्या, त्याच्यात ॲडल्यू टाकायची काही गरज नाही तुम्हाला. कूलंट ऑइल वगैरे जे तुमचा रेग्युलर मेंटेनन्स आहे तेवढा केला तरी बास होते. फक्त एवढाच प्रॉब्लेम येतो डिझेल गाड्यांना. बाकी आत्ताचे जे डिझेल इंजिन आहेत ते देखील मस्तच आहे चालवायला. टॉर्कही फील होतात तुम्हाला डिझेल इंजिन. पेट्रोल इंजिनमध्ये एवढा टॉर्क नसतो आणि त्याच्यानंतर तुम्ही क्लच सोडल्याच्यानंतर आहे ना, गाडी तुमची 1-2 वेळेस 100% बंद पडणार पेट्रोल इंजिनमध्ये. तसं डिझेल इंजिन तुम्ही दुसऱ्या गिअरवर जरी क्लच सोडून दिला तरी गाडी तुमची ॲटोमॅटिकली रन होणार आहे, त्याच्यात तर काही वादच नाही. आणि मला जेवढी टेक्निकल इन्फॉर्मेशन होती तेवढी मी द्यायचा प्रयत्न केला आहे. दोन्ही गाड्यांसोबत गाड्या अवेलेबल पण होत्या आपल्याकडे, त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन दिली. आणि हे इन्फॉर्मेशन तुम्हाला जर काही व्हॅल्यू मिळाली असेल तर DIS मराठीला सबस्क्राईब करा. लोकांना एंटरटेनमेंट पर्पजची व्हिडिओ बघायला मजा वाटते, पण जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे ते बघायला काय मजा वाटत नाही. तर तुम्हाला वाटलं व्हिडिओ चांगला असेल आणि तुम्ही सबस्क्राईब केलं तर आपण याच्यानंतर आणखीन चांगली व्हिडिओ देखील बनवू शकतो. आता आपल्याकडे जुगाड झाला म्हणून आपण या दोन इंजिनची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करायचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.